बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुण्यात एका भोंदू बाबाचं हदरवणारं हत्याकांड उघडकीस आलं. 23 वर्षीय भोंदूने तरुणीला भीती दाखवून अर्धनग्न फोटो मागवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. शरीरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा दावा करून तरुणींकडून फोटो मागवायचा या नराधमाचं कांड उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अशोक खरात सारख्या या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. दिव्य जितेंद्र परमार असे अटक केलेल्या भोंदू बाबाचं नाव असून त्याने 22 वर्षीय तरुणीची फसवणूक केली. या भोंदूने कॉलेजमध्ये असताना स्वतःला मोटिवेशनल स्पीकर असल्याचं सांगायचा. त्याने सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. सोशल मीडियावर एक चॅनल देखील सुरू केलं होतं. खरं तर त्याने 18व्या वर्षापासूनच कांड सुरू केले होते. तो सोशल मीडियावरील कोवळ्या मुलींना हेरायचा. हाच नराधम लोकांमध्ये जाऊन व्याख्याने देखील देऊ लागला होता. तरुणी संपर्कात आल्यानंतर त्यांना व्यायामाच्या टिप्स द्यायचा. व्यायामाच्या माध्यमातून विश्वास संपादन केल्यानंतर अर्धनग्न फोटोची मागणी करायचा. तरुणींनी फोटो देण्यास नकार दिल्यास भीती दाखवायचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधायचा. त्याने आध्यात्मिक गुरु सांगून तरुणीशी संवाद वाढवला. व्यायामाच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायचा असे आमिष द्यायचा. पुण्यातील हा भोंदू बाबा मोबाईलवरून अर्धनग्न फोटोही मागवत होता. अशाच एका पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली. त्याचा मोबाईल, लॅपटॉप जप्त केलाय. आता फोटो, मेसेज, व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारावर तपासणी सुरू झाली आहे. या भोंदूने आणखी किती महिला आणि तरुणींना जाळ्यात ओढले याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या भोंदूला अटक केल्यानंतर आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.